हाय, हॅलो. तर आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आपल्या KS आरी वर्क या YouTube चॅनल मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 22वा. तर इथे आपल्याला लागणार आहे एम्ब्रॉयडरी थ्रेड, जाड्या साईजची सुई, स्केल आणि पेन. आपण जे स्टिच करत आहोत ना सेम आपल्याला ते साहित्य लागणार आहे कंटिन्यूअस स्टिच साठी. तर आपण बरेचसे स्टिच पाहिलेले आहेत. तर पहिल्या दिवसामध्ये आपण चेन स्टिच, बॅक स्टिच, स्टीन स्टिच पाहिलेले होते. तसेच आपण कालच्या पण क्लासमध्ये आपण स्पायडर वेब स्टिच हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण रोज स्टिच पण पाहिलेला आहे. त्यालाच आपण वोवन व्हील स्टिच असे बोलतो. तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल व्ह्यूअर्स त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन हे नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपल्या KS आरी वर्क या YouTube चॅनलची प्रत्येक अपडेट ही तुम्हाला अगदी सहजतेने पोहोचेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि ज्या कोणी त्यांना आरी वर्क मटेरियल्स पाहिजे असेल किंवा किट पाहिजे असेल किंवा आरी वर्क बद्दल जे काही तुमचे डाऊट असतील तर ते तुम्ही या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे ना त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि हो, ज्यांना कुणाला थोडंफार जरी सामान पाहिजे असेल, तुम्ही जास्त प्रॅक्टिस पुरतं जर सामान पाहिजे असेल तर तुम्ही 10-10 ग्रॅम पण तुम्ही घेऊ शकता. जर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला प्रत्येक सामानाची अपडेट्स ही सांगेल आणि माहिती सांगेल. तसेच माझ्या व्हॉट्सअपला कॅटलॉग मध्ये मी तसे आरी वर्कचा फोटो आणि लिस्ट टाकलेलीच आहे. ते तुम्ही पाहू शकता. तुमच्याही लक्षात येईल की कोणत्या मटेरियल्सला आपण कोणते नाव दिलेले आहे आणि तुम्हाला सामानाची थोडीफार ओळख पण होईल. जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील त्यासाठी बोलते. बाकीच्यांना जर येत असेल तर ठीक आहे, पण ज्यांना कुणाला आरी वर्क बद्दल माहितीच नाहीये त्यांनी तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती जाऊन कॅटलॉग मध्ये तुम्ही पाहू शकता. मी तिथे पूर्ण डिटेल्स टाकलेली आहे. तर आज आपण शिकणार आहोत फेदर स्टिच आणि क्रेटिन स्टिच. आपल्याला हे दोनच स्टिच शिकायचे आहेत आज, कारण की पहिल्या ज्या स्टिच होत्या ना त्यापेक्षा थोडेसे हार्ड आहेत. तर आपण इथे आता 3 लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. तर आपण पाहिले असेल की स्टिच आपण जेव्हापासून शिकत आहोत ना तर पहिल्या दिवसामध्ये आपण एकच लाईन ड्रॉ करून आपण त्यावरती स्टिच केलं होतं. त्यानंतर आपण काही स्टिच असे होते की 2-2 लाईन ड्रॉ कराव्या लागल्या होत्या आणि त्यावरती आपण स्टिच केले होते. पण इथे आपण फेदर स्टिच साठी आपल्याला इथे 3 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. 4 लाईन पण ड्रॉ करून आपण हे स्टिच करू शकतो, पण 3 लाईन मध्ये पण आपण कव्हर करू शकतो याला. तर त्यामुळे हे बघा या पद्धतीने मी तुम्हाला 3 लाईन ड्रॉ करून घेत आहे. सेमच अंतर ठेवायचं आहे तिन्ही पण लाईन मध्ये, कमी जास्त नाही करायचं. आणि बाकीचे जे स्टिच आहेत ना अगोदर शिकवलेले त्याची पण प्रॅक्टिस करा. आणि नाही समजलं तर नक्कीच कमेंट करून विचारा, नाही तर व्हॉट्सअपला मेसेज केला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला नक्कीच रिप्लाय येईल. बघा 3 लाईन आपण ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आपण फेदर स्टिच पहिले पाहणार आहोत. तर हे बघा आता मी सुईमध्ये धागा टाकून एक गाठ मारून घेते, जेणेकरून ती गाठ कापडाच्या वरती येणार नाही. अशा पद्धतीने जाड थोडीशी ठेवायची आहे आपल्याला गाठ. हे बघा या पद्धतीने. हे बघा आपल्या ज्या 3 लाईन आहेत ना तर आता ही खालून वरती काढताना एकदम सेंटर मधातल्या रेषेवरून आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने आणि गाठ ही खाली कापडाला फिक्स होणार आहे. आता काढल्याच्या नंतर परत आपल्याला सुई ही जी पहिली लाईन आहे ना त्यामधून थोडीशी खाली टाकून कापडाला एकदम चिटकूनच आपल्याला पहिल्या लाईन मधून पहिली लाईन आणि दुसरी लाईन जी आहे ना त्याच्या सेंटर मधून आपल्याला सुई ही या पद्धतीने आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. आणि जो धागा आहे ना आपला एम्ब्रॉयडरी थ्रेड तो सुईच्या खाली टाकायचा आहे, वरती नाही घ्यायचा. आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हा धागा ओढत जायचा आहे.
हे बघा, परत आपल्याला सुई ही एकदम सेंटर मध्ये, ज्या बाकी अलीकडच्या ज्या लाईन आहेत ना, दुसरी आणि तिसरी म्हणजेच मधातली आणि शेवटची, तर त्या दोन लाईनच्या एकदम सेंटर मधून आपल्याला हा धागा खाली टाकायचा आहे आणि थोडासा धागा हा वरतीच ठेवायचा आहे. पूर्णपणे धागा हा खाली खेचत न्यायचा नाहीये. परत आपल्याला जी मधातली लाईन आहे ना, तर त्यामधून आपल्याला सुई ही परत वरती काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे आता धागा हा ओढून घ्यायचा आहे. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला परत आता सुई ही तिसऱ्या लाईन मधून आपल्याला खाली टाकायची आहे आणि परत तिसऱ्या आणि दुसऱ्या लाईनच्या सेंटर मधून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. थोडासा धागा हा ठेवायचा, धाग्यामधूनच आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. पूर्णपणे धागा हा तोडायचा नाही. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे करायचं आहे. परत आपल्याला टाकताना सुई परत पहिल्या आणि दुसऱ्या लाईनच्या एकदम सेंटर मधून आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे. हे बघा, हातामध्ये थोडासा धागा हा पकडून ठेवायचाच आहे आणि परत वरती सुई काढताना मधातल्या लाईनच्या पॉइंट मधून आपल्याला सुई ही वरती काढून घ्यायची आहे. हे बघा, आणि हलक्या हाताने आपल्याला धागा ओढत जायचा आहे. आणि परत आपल्याला सुई ही टाकताना जी आपली पहिली लाईन ड्रॉ केली होती ना, परत आपल्याला तिथून आपल्याला सुई ही खाली टाकून घ्यायची आहे. हे बघा, आपली जी पहिली लाईन आहे ना, त्यामधून परत आपल्याला सुई ही खाली टाकून घ्यायची आहे. थोडासा धागा हा वरती हातामध्ये पकडून ठेवायचा आहे आणि परत सुई ही वरती काढताना पहिल्या आणि दुसऱ्या लाईनच्या सेंटर मधून आपल्याला सुई या पद्धतीने वरती काढून घ्यायची आहे. परत आता सुई खाली टाकताना दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईन मधून आपल्याला सुई ही खाली टाकून घ्यायची आणि परत सुई खाली टाकल्याच्या नंतर वरती काढताना एकदम मधातल्या लाईन मधून आपल्याला परत ही सुई वरती काढून घ्यायची आहे. परत खाली टाकताना तिसऱ्या लाईन मधून खाली टाकून घ्यायची आहे. बघा, याच पद्धतीने. आणि परत सुई ही वरती काढताना दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनच्या सेंटर मधून आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. परत सुई ही कापडाच्या खाली टाकताना पहिल्या आणि दुसऱ्या लाईनच्या सेंटर मधून आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे आणि वरती काढताना आपल्याला मधातली जी लाईन आहे ना, त्या लाईन वरूनच आपल्याला सुई ही वरती काढायची आहे. वरचा धागा हा हातामध्ये थोडा पकडून ठेवायचा आहे. बघा, परत खाली टाकताना पहिल्या लाईन मधून खाली टाकायचे आहे आणि परत वरती काढता वेळेस आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या लाईनच्या सेंटर मधून वरती काढायचे आहे. याच पद्धतीने तुम्हाला हे फेदर स्टिच हे कंटिन्यू करायचं आहे. एकदम हळवारपणे आणि एकदम व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे, करत आहे. जरी समजलं नाही तर नक्कीच मेसेज करा किंवा कमेंट करा, मी परत सांगेल. हे बघा, परत खाली आपण सुई टाकायची असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनच्या सेंटर मधून टाकायची आहे आणि परत वरती काढताना आपल्याला मधातली जी लाईन आहे ना, त्या रेषेवरूनच आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. परत तिसऱ्या रेषेवरून आपल्याला सुई ही खाली टाकायची आहे. हे बघा, या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आलं पाहिजे आपलं स्टिच हे. बघा, परत तिसऱ्या रेषेवरून हा सुई ही खाली टाकल्याच्या नंतर थोडासा धागा हा हातामध्ये पकडून ठेवायचा आहे आणि सुई ही कापडाच्या वरती काढायची असेल तर दोन रेषेच्या सेंटर मधून काढायची आहे. परत पहिल्या आणि दुसऱ्या लाईनच्या सेंटर मधून खाली टाकायची आहे आणि काढताना जी सेंटर मधली लाईन आहे, म्हणजे दुसरी जी लाईन आहे ना, त्या लाईन वरूनच आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे. परत आपल्याला पहिल्या लाईन वरती जाऊन पहिल्या लाईन वरून
आपल्याला सुई खाली टाकायची आहे आणि काढताना परत पहिल्या आणि दुसऱ्या लाईनच्या सेंटरमधून आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे। परत आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनच्या सेंटरमधून आपल्याला सुई खाली टाकून घ्यायची आहे। परत हातामध्ये थोडासा धागा हा ठेवायचा आहे आणि परत आपल्याला मधातली जी लाईन आहे त्या लाईनमध्येच आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे। याच पद्धतीने तुम्हाला फेदर स्टिच हे कंटिन्यू करायचं आहे। जर समजलं नसेल तर अजून विचारा, कमेंट करा किंवा व्हॉट्सअप करा, मी नक्कीच सांगेल। आता आपलं हे फेदर स्टिच हे इथे झालेलं आहे। तर आपण इथे आता शेवटी जी गाठ असते ना, आपण हात शिलाईची जी गाठ आहे ना ती आपण इथे मारून घेऊया। हे बघा, आता आपण यानंतरची स्टिच पाहणार आहोत, क्रेटिन स्टिच। यासाठी मी इथे धागा चेंज करून घेत आहे। बघा, तर क्रेटिन स्टिच साठी आपल्याला 4 लाईन ड्रॉ करून घ्याव्या लागणार आहेत। तर मी इथे 4 लाईन ड्रॉ करून घेते। व्यवस्थित लक्ष देऊन पहा, प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करा, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल। आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून जर पाहिला तर तुमच्या लक्षात येणार नाही की छोटे छोटे पॉइंट जे आहेत, की कारण की हे जे स्टिच आहेत ना थोडेसे हार्ड आहेत, थोडं कन्फ्युजन होतं की कसं कुठल्या साईडनी पहिल्या लाईनून काढायचा धागावरती की दुसऱ्या लाईन परत खाली टाकताना कशा प्रकारे खाली टाकलेला आहे। तर हे सगळं कन्फ्युजन होऊ नये यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला एकदा पाहिल्याच्या नंतर लगेच लक्षात येईल। आणि जर समजलं नसेल तर परत रिपीट व्हिडिओ पहा आणि त्याच पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच जमेल। तर हे बघा, आपल्या इथे 4 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला जी तिसरी लाईन आहे ना, आता क्रेटिन स्टिच या जी त्याच्या जर समोरची एकदम चिटकून जी लाईन आहे ना ती पहिली आहे, त्यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी। तर याच पद्धतीने तुम्ही पण ज्या 4 लाईन आहेत ना ते ड्रॉ करा। आणि थोडेसे आपण जर अगोदर थोडंसं डॉट आपल्याला कुठून धागा काढायचा आहे हे मी इथे थोडंसं हे केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून माझ्या लक्षात लगेच येईल। तर हे बघा, तर तिसऱ्या लाईन मधून आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे आणि परत जी पहिली लाईन आहे ना त्यामधून आपल्याला धागा हा टाकायचा आहे आणि लगेच दुसरी जी लाईन आहे ना त्यामधून आपल्याला कापडाला चिटकूनच ही सुई वरती काढून घ्यायची आहे आणि जो धागा आहे ना सुईच्या खाली आला पाहिजे। हे बघा, परत आपल्याला थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे मेजरमेंट आणि परत आपल्याला सुई ही तिथून जी चौथी लाईन आहे ना तिथून आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या लाईनवरून एकदम कापडाला चिटकूनच अशा पद्धतीने सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। परंतु जो आपला धागा असतो ना तो सुईच्या खाली आला पाहिजे, वरती नाही आला पाहिजे। परत थोडं क्रॉस मेजरमेंट घ्यायचं आहे आणि परत पहिल्या लाईन मधून सुई ही टाकायची आहे आणि दुसऱ्या लाईन मधून आपल्याला सुई कापडाला चिटकूनच वरती काढून घ्यायची आहे। हे बघा, आणि धागा हा सुईच्या खालीच आला पाहिजे, वरती नाही। परत या पॉइंट करून घेताना चौथ्या पॉइंट मधून आपल्याला सुई खाली टाकायची आहे। खाली म्हणजेच थोडीशी खाली टाकून लगेच आपल्याला तिसऱ्या रेषेवरून आपल्याला सुई एकदम कापडाला चिटकूनच तिसऱ्या रेषेमधून आपल्याला सुईचं टोक जे आहे ते आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा, आणि धागा हा खालीच टाकायचा आहे, म्हणजे सुईच्या टोकाच्या खाली धागा आला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला धागा हा खेचायचा आहे। परत थोडं क्रॉस मेजरमेंट घ्यायचं आहे आणि पहिल्या लाईन वरून सुई ही टाकून सुईचं टोक हे दुसऱ्या लाईनवर आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि याच पद्धतीने पूर्णपणे आपल्याला क्रेटिन स्टिच हे कंटिन्यू करत जायचं आहे।
परत चौथ्या लाईन मधून आपल्याला सुईचं टोक खाली टाकून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या लाईनवर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि धागा जो आहे ना सुईच्या टोकाच्या खालीच आला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला धागा हा खेचायचा आहे। थोडं परत क्रॉस मेजरमेंट घेऊन आपल्याला पहिल्या लाईनहून सुईचं टोक खाली टाकून परत दुसऱ्या लाईनहून आपल्याला हे याच पद्धतीने काढायचं आहे। हे बघा, परत इकडच्या साइडनी 4 नंबरची लाईन आहे ना, 4 नंबरच्या लाईनहून तुम्हाला दिसतच असेल की 4 नंबरच्या लाईनहून सुईचं फक्त टोक खालून थोडंसं एकदम कापडाला चिटकूनच घेत आहे मी आणि काढताना सुईचं टोक हे 3 नंबरची जी लाईन आहे ना, 3 नंबरची जी रेषा आहे आपण ओढून घेतले त्यावरती आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि धागा हा सुईच्या खालीच आला पाहिजे आणि नंतर आपल्याला हळवारपणे हलक्या हाताने खेचायचं आहे। याच पद्धतीने क्रेटन स्टिच हे आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे। हे बघा, व्हिडिओ मध्ये ज्याप्रमाणे मी दाखवत आहे तुम्ही त्याचप्रमाणे करा। जरी पाहून जरी केलं तरी पण तुम्हाला जमणार आहे, कारण की क्रेटन स्टिच हे थोडं सोपंच आहे, कारण फेदर स्टिच जास्त पॉइंट आहेत त्यामुळे थोडंसं हार्ड जातं, पण प्रॅक्टिस केल्याच्या नंतर काही हार्ड नाही, तुम्हाला नक्की जमेल। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पहा, स्किप न करता व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात लगेच येईल। आणि जर तुम्ही स्किप करून जर पाहिला तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक स्टिच हे तुमच्या लगेच लक्षात येणार आहे। खूप सोपे स्टिच आहेत आणि जर तुम्ही स्टार्ट केलं आरी वर्क करायला तर तुम्हाला अजून इंटरेस्ट येणार आहे, कारण की ही कला खूप सुंदर आहे आणि तुम्हाला ही कला एकदा आल्याच्या नंतर ही कधीच जाणार नाहीये। त्यासाठी कंटिन्यू आपले क्लास करा, कंटिन्यू व्हिडिओ पहा, स्किप न करता पहा आणि फ्री क्लासेस आहेत तर याचा नक्कीच फायदा करून घ्या। आणि ज्यांना कुणाला आरी वर्क करायचं आहे, ज्यांना कुणाला आरी वर्कची गरज आहे अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा। तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया। तर आपल्या इथं क्रेटन स्टिच हे झालेलंच आहे ऑलमोस्ट आणि शेवटी आपण गाठ पण मारायचे आहे, कारण की गाठ नाही मारले तर आपला पूर्ण स्टिच हे पूर्ण उकलणार आहे। त्यासाठी शेवटी गाठ ही हात शिलाईची जी गाठ आहे ना तीच मारायची आहे। तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना गरज आहे आरी वर्कची अशापर्यंत नक्कीच शेअर करा। चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपले जे काही स्टिच आहेत ते 2-3 दिवसामध्ये संपणारच आहेत। तर आपले स्टिच झाल्याच्या नंतर आपण परत स्टेप बाय स्टेप आपण आरी वर्क सुरूच ठेवणार आहोत। त्यानंतर आपण वेगवेगळे क्लास चॅनलवरती जॉईन करून घेणार आहोत। तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही जे काही स्टिच झालेले आहे त्याची पूर्णपणे प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला नंतर हार्ड जाणार नाही। चला मग भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही स्टिच आहेत ते घेऊन। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।